मित्रांनो नमस्कार. काल पुण्यामध्ये निखिल वागळेंच्या सभेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करून त्यांची गाडी फोडली आणि मुंबईतील दहिसरमध्ये झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या दिवसाढवळ्या हत्येने व मागच्या काही विध्वंसक घटना महाराष्ट्रात पाहिल्या तर हा साधू संतांचा महाराष्ट्र नेमका कुठे चाललेला आहे असा उद्विग्न करणारा प्रश्न मनाला टोचणी दिल्याशिवाय राहत नाही. पूर्वीच्या काळामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये गुन्हेगारीच्या घटना ह्या घडत नव्हत्या अशी अजिबात परिस्थिती नव्हती, असे अजिबात म्हणता येणार नाहीत. परंतु अलीकडच्या काळात गुन्हेगारी आणि समाजजीवन अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात राजकीय गुन्हेगारी ही इतकी बिनबोभाट वाढली आहेत की जणू काही ती राजकीय गुन्हेगारी ही माणसाच्या अंगवळणी पडलेली आहेत आणि त्या अंगवळणी पडलेल्या घटनेतून महाराष्ट्रातील निर्माण झालेल्या या ज्या विध्वंसक प्रवृत्ती आहेत, या दंग्या धोप्या करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, त्याला जणू राजकीय राजमान्यता मिळालीच आहे अशी आजची भयावह विदारक परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील एक विधानसभेचा सदस्य असलेला आमदार भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये जातो काय आणि आपल्या विरोधकांवर रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडतो काय आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये म्हणजे साधारण 4 दिवसांनी दहिसरमध्ये मॉरिस नरनवा नावाचा एक गुंड, तो गुंड नगरसेवक असलेल्या, माजी नगरसेवक असलेल्या व आमदार पुत्र असलेल्या अभिषेक घोसाळकरवर फेसबुक लाईव्हद्वारा आणि फेसबुक लाईव्ह चालू असताना त्यावर आपल्या रिव्हॉल्वरमधून 5 गोळ्या झाडून परस्पर अशा राजकीय वैमनस्यातून किंवा आर्थिक देवाणघेवाणीतून त्याची हत्या ही महाराष्ट्रातील मुंबईमधील दहिसरमध्ये झालेली आहे. आणि ही हत्या होत असताना महाराष्ट्रातील सामान्य माणूस, अतिशय खेड्यामध्ये राहणारा माणूस हा अतिशय बैचेन झालेला आहे. त्याच्यामध्ये उद्विग्नतेची आणि हतबलतेची भावना निर्माण झालेली आहे आणि तो अगदी सहजपणाने म्हणतो की हे या महाराष्ट्रात काय चाललेलं आहे. जो महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो, जो महाराष्ट्र आपण संत विचाराचा म्हणतो, ज्या महाराष्ट्राला खूप मोठी मंगलकारी परंपरा आहे असं आपण म्हणतो, त्या महाराष्ट्राची आजची झालेली ही दारुण अवस्था पाहिल्यावर त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होत असेल तर त्यामध्ये अजिबात हे गैर असणार नाहीत. बरं, या सर्व घटना ताज्या असताना काल पुण्यामध्ये निर्भय बनवच्या बॅनरखाली निखिल वागळे, ॲडव्होकेट आसिम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले विश्वंभर चौधरी यांच्या निर्भय बनवच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका सुरू झालेला आहे, म्हणजे व्याख्यानं सुरू झालेली आहेत. काल पुण्यातील त्यांच्या नियोजित सभेपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी सभेपूर्वी निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केलेला आहे. त्या हल्ला करत असताना निखिल वागळेंच्या गाडीची नासधूस केलेली आहे. निखिल वागळेंच्या गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत. त्यातून ते मात्र बालंबाल बचावले असल्याचं काल आणि आज मात्र आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चित्रफित पाहिलेले आहेत. हा पुण्यामधील प्रकार, सुसंस्कृत पुणे म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्या पुण्यामधील प्रकार हा मात्र मन विषण्ण करणार आहे. ही पुण्यामधील घटना घडत असताना यापूर्वी देखील विश्वंभर चौधरींच्या भाषणामध्ये अडथळे आणण्याचा प्रकार हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरातील एका व्याख्यानमालेमध्ये झालेला आहे. आणि विश्वंभर चौधरींचं भाषण सुरू असताना त्यांचा माईक हिसकावून घेण्याचा प्रकार हा काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि अक्षरशः त्या कार्यक्रमामध्ये धुडगूस घातलेला होता. आणि नकळत त्यातून विश्वंभर चौधरींच्या जीविताला म्हणा किंवा अन्य कुठल्याही गोष्टीला हानी पोचण्यापूर्वीच सिन्नर शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि समंजस नागरिकांनी विश्वंभर चौधरींना छातीचा कोट करून त्यांना संरक्षण दिल्यामुळे विश्वंभर चौधरींच्या पुढच्या होणाऱ्या काही
दुर्दैवी घटनेला त्या ठिकाणी पायबंद घालण्यामध्ये सिन्नरकर नागरिक यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे पुढचा अनर्थ हा निश्चितपणाने विश्वंभर चौधरींवर त्यावेळेस हात टळलेला होता. ही पार्श्वभूमी जर लक्षात घेतली आणि कालची पुण्यातील कार्यक्रमाची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आपलं मत मांडण्याचा अधिकार हा भारतीय घटनेने दिला असताना सत्तेला विरोध करणाऱ्या स्वतंत्र आणि मुक्त विचारी लोकांचा आवाज दाबण्याचा अलीकडच्या काळातील फॅशिझमचा प्रकार हा एखाद्या संसर्ग झालेल्या रोगाप्रमाणे त्याचा प्रसार होत आहे, तो वाढत आहे आणि पुण्यातील घटनेने अगदी तेच समोर आलेले आहेत. दुसऱ्याला बोलू न देणे म्हणजे आपण म्हणतो तेच खरे, हा अलीकडे राष्ट्रवादाचा नवा उन्माद भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा निर्माण केलेला आहे आणि त्यातून निर्माण झालेला जो उन्माद आहे तो उन्मादाने पुण्याच्या कालच्या घटनेने हा महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. निखिल वाघेंचं जे प्रकरण काल घडलेलं आहे त्यामध्ये जो हैदोस घातलेला आहे ते हैदोस हीच गोष्ट, उन्मादी स्वरूपाची गोष्ट, झुंडशाहीची गोष्ट ही या ठिकाणी प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहत नाहीत. ज्या भारतीय जनता पक्षाला पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवण्याचा यापूर्वी त्यांनी अनेकदा प्रयत्न केलेला आहे, किंबहुना पार्टी ही आमची वेगळी आहे असं सातत्याने सांगत असताना त्यांचा विचाराचा परीघ म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा परीघ हा वाढायला हवा होता, परंतु तो मात्र राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक किंबहुना सार्वजनिक जीवनामध्ये तो मात्र आकुंचित होताना या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहेत. नाहीतर सिन्नर सारख्या शहरामध्ये आणि त्यानंतर पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आवाज दाबण्याचा प्रकार हा घडलाच नसता आणि त्याही पेक्षा पुण्यातील घटनेने जाहीरपणाने हिंसेचं आणि विकृतीचं समर्थन करणे आणि तिचं उदात्तीकरण करणे ही बाब मात्र गंभीर असून चीड आणणारी आहेत. आणि काल सोशल मीडियामध्ये या गोष्टीचं अगदी सर्रासपणाने त्याचं समर्थन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील निखिल वाघेंच्या घटनेमागे एक विशिष्ट असा अजेंडा राबवून तो अजेंडा पुढे रेटण्याचा बळजबरीने प्रयत्न ह्या ठिकाणी होत आहेत. याही पेक्षा या सर्व घटनेमागे झुंडीच्या बळाचा वापर करून व्यवस्थेला आपण हवं तसं वाकवू शकतो, व्यवस्थेला आपण हवं तसं मोडतोड करून त्याला मात्र आपण वाकवू शकतो, अशी जी मानसिकता समूहाच्या राजकीय बळावर निर्माण झालेली आहे त्या निर्माण झालेल्या बळावर पुढच्या काळामध्ये त्याला प्रतिबंध करण्यासाठी किंबहुना त्याला मज्जाव करण्यासाठी सुजान आणि सज्ञान अशा नागरिकांनी दंड थोपटून नव्या उन्मादाचा आणि जो पुरस्कृत हा दहशतवाद महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला जात आहे त्यातून विवेकाचा विचार संपवण्याचा प्रकार हा बळावत चालल्याचं हे लक्षण काल पुण्याच्या कार्यक्रमामध्ये दिसून आलेलं आहे. महाराष्ट्रातील या सर्व घडणाऱ्या घटना सोशल मीडियातून देवेंद्र फडणवीस यांना मात्र त्यातून लक्ष केलं जात आहेत आणि लक्ष का करू नयेत, कारण देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सोशल मीडियातून सामान्य जनता मात्र त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही होत असताना ही मागणी मात्र जनतेतून होत आहे. ही मागणी वास्तविक विरोधी पक्षाच्या समस्त विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हा मागायला पाहिजे होता, परंतु देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हे महाराष्ट्रातील समस्त विरोधक एकत्र येऊन राजीनामा मागत नाहीत. यामध्ये मात्र निश्चितपणाने काहीतरी इंगित हे दडलेलं आहे. ते इंगित मात्र केंद्रीय तपास यंत्रणेमधील असलेल्या ईडीच्या चौकशीचा ससेमिरा किंवा ईडीची चौकशी आपल्या पाठीमागे लागू नये या भीतीने विरोधक ही मागणी करत नाहीत. हे मात्र शाश्वत असं सत्य आहे. केवळ विरोधी पक्ष प्रसार माध्यमांपुढे प्रतिक्रिया देण्यापलीकडे ते काही करत नाहीत, ही मात्र सत्य अशी वस्तुस्थिती आहे. मग अशा वेळी जनतेने करायचे काय? गर्भगरीत झालेला विरोधी पक्ष आणि लाचार झालेला विरोधी पक्ष ही आजच्या महाराष्ट्रातील राजकीय विरोधी पक्षांची दारुण अशी झालेली अवस्था आहे. आणि काल ज्या गोळीबाराच्या घटना एका आठवड्यात घडलेल्या आहेत त्या गोळीबाराच्या घटना या एका आठवड्यात दोनदा घडलेल्या असताना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात रान उठवण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षांनी घ्यायला पाहिजे होती.
परंतु दुर्दैवाने ती घेतली गेली नाही. हीच गोळीबाराची घटना जर महाविकास आघाडीच्या काळात झाली असती तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये अक्षरशः रणकंदन केलं असतं. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला त्यांनी पळता भुई केली असती. हे मात्र या ठिकाणी सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आज महाराष्ट्र राज्य कधी नव्हे एवढं असुरक्षित झालेलं आहे. भीतीच्या वातावरणामध्ये महाराष्ट्र आज जीवन कंठत आहेत. कायद्याचा धाक संपलेला असताना विरोधी पक्षांनी मात्र ईडीच्या दबावाच्या पोटी राज्य सरकारपुढे आपले गुडघे टेकवल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहेत. विरोधी पक्षांमध्ये समर्थपणाने राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्याची गरज असताना किंबहुना राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जी अराजकता तयार झालेली आहे, जी तालिबानी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, त्या तालिबानी प्रवृत्तीच्या विरोधात निकराने आणि नेटाने संघर्ष करण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात राजभवनावर थेट मोर्चा काढून राज्य सरकार बरखास्तीची मागणी ही करायला पाहिजे होती. परंतु मात्र राज्य सरकारच्या बरखास्तीची मागणी करण्याचं साहस आणि धाडस हे विरोधी पक्ष नेत्यामध्ये नसल्याने केवळ आणि केवळ प्रसार माध्यमांसमोर बांगड्या फोडण्यामध्ये काही अर्थ नाही, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. पुण्यातील कालच्या घटनेने फक्त निखिल वागलेंची गाडी फोडली नाही तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः थोबाड फुटले गेलेले असून त्यातून मात्र गृह खात्याचं अपयश हे महाराष्ट्राच्या पुढे आलेले आहेत. आणि कायदा आणि कायद्याचा धाक आज सर्रासपणाने वेशीवर टांगला गेलेला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांना मात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करावीशी वाटते. देवेंद्रजी, तुम्ही फक्त विरोधी पक्ष फोडण्यात आणि पक्ष पळवण्यापेक्षा महाराष्ट्रातील निर्माण झालेलं जंगलराज, महाराष्ट्रातील निर्माण झालेली दुष्प्रवृत्ती ही मात्र पळवून लावण्याची भूमिका, कणखर भूमिका ही तुम्ही पुढच्या काळामध्ये बजावली गेली पाहिजे. तीच आज महाराष्ट्राची खरी गरज आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले आहेत आणि उत्तर प्रदेशातील जंगलराज हे महाराष्ट्रात आणले आहेत. उद्या या जंगलराजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये उद्या गावठी कट्टे जर गल्लीबोळात जर मिळायला लागले तर त्यातून महाराष्ट्र मात्र विध्वंसाच्या वाटेवर, अराजकतेच्या वाटेवर आणि असुरक्षिततेच्या वाटेवर निर्माण करू नका. कारण आमदार गणपत गायकवाडने पोलीस स्टेशनमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार करून देखील भारतीय जनता पक्षाच्या त्या आमदाराला अद्यापही निलंबित केलेले नाहीत. त्यातून भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारीला पाठबळ देत आहेत असाच अर्थ यातून निघाल्याशिवाय राहत नाहीत. सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरतं किंवा ते बोलण्यासाठी जेव्हा रोखलं जातं तेव्हा मात्र समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलेला आहे. लोकशाहीने आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दिलेल्या निसर्गदत्त अधिकारावर झुंडशाहीने अतिक्रमण केलेलं असताना किंवा झुंडशाहीने आक्रमण केलेलं असताना हे राज्य पेटावे अशी सत्ताधारी पक्षांची इच्छा असेल तर या झुंडशाहीला राजकीय राजमान्यता ही मिळालेली आहे. असेच दुर्दैवाने पुण्यातील निखिल वागळेंच्या प्रकरणाने आणि मागच्या काही काळातील घटनेंनी हे समोर आल्याशिवाय राहत नाहीत. हे मात्र या ठिकाणी स्पष्टपणाने मान्यच करावं लागेल. यातून महाराष्ट्र मात्र पुढच्या काळामध्ये अराजकतेच्या आणि असुरक्षिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात राहील. ही परिस्थिती राज्य पुरस्कृत अशी असल्याशिवाय राहणार नाहीत. हे मात्र या ठिकाणी ध्यानात घ्यावं लागेल. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. सर्व मित्र व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करायला मात्र विसरतात. सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.